नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या यूट्यूब चॅनलनं. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथून समुद्राचं सौंदर्य आणि इतिहास हा एकाच नजरेत दिसतो, म्हणजे वरळी किल्ला. मुंबईतील कित्येकांना माहीतच नसतं की शहराच्या मध्यभागी असा जुना किल्ला आहे. हा किल्ला बांधला गेला होता पोर्तुगीजांच्या काळात, साधारण इ.स. 1561 मध्ये. त्या काळात मुंबई म्हणजे 7 बेटांचा समूह होता. समुद्रामार्गे शत्रूंची आक्रमणे थोपवण्यासाठी, समुद्रावरून लक्ष देण्यासाठी वरळी किल्ला बांधला गेला. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला, पण ह्याचा वापर मात्र इंग्रजांनी केला. इकडून ते समुद्रातून येणाऱ्या जहाजांवर बारीक लक्ष ठेवलं आणि जहाजाले असे वाटले किंवा काही हालचाल दिसली तर लगेच तोफा सज्ज करत. चला तर मग किल्ल्याची रचना पाहू. समुद्राच्या कड्यावर उभा असलेला हा किल्ला लहान आहे, पण फारच भक्कम. 4 मीटर रुंदीची तटबंदी, उंच बुरुज आणि दगडी मनोरा, हे सगळं अगदी पोर्तुगीज स्थापत्य शैलीतलं. तटबंदीवर गस्ती मार्ग आहे, जिथून पहारेकरी फिरत असत. तोफांसाठी खास खाचा बनवलेल्या आहेत आणि म्हणतात की एकेकाळी इथे 15 तोफा लावलेल्या होत्या. किल्ल्यामधील विहिरींबद्दल जाणून घेण्याआधी, जसं की तुम्ही पाहू शकता, आत्ता खूप उन्हाची वेळ आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यासारखी चूक करू नका आणि 11 नंतर इथे येऊ नका. साधारण 8 ते 10च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 5 वाजल्यानंतर या, कारण ही जागा खूप छान आणि बघण्यासारखी आहे, पण उन्हाच्या वेळेत मजा येत नाही फिरायला. किल्ल्याच्या आत गेल्यावर दिसते एक खास गोष्ट, म्हणजेच विहीर. समुद्राच्या इतक्या जवळ असून सुद्धा त्या विहिरीत आजही गोड पाणी आहे. कसं शक्य आहे ना हे? पण पोर्तुगीजांनी ती अशी रचना केली होती की खारं पाणी आत येऊ शकत नव्हतं. आजही ती विहीर आपल्याला त्या काळच्या अभियांत्रिकीचं कौतुक वाटायला लावते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर इथे सैनिकांची तैनात केली गेली. किल्ल्यातल्या 2 खोल्या त्या काळात शस्त्र साठवणीसाठी वापरल्या जात असत, असं सांगितलं जातं. तटबंदीवर दिवे ठेवण्यासाठी कोनाडे बनवले होते, पण त्यांची रचना अशी होती की प्रकाश फक्त आत दिसेल, बाहेर नाही. सुरक्षिततेचा तो विचार त्या काळात किती पुढारलेला होता हे त्या किल्ल्याचं बांधकाम पाहिल्यावर कळतंच. आजचा वरळी किल्ला मात्र शांत आहे. तटबंदीवर शेवाळं जमलंय, भिंती झिजल्या आहेत, पण समुद्राच्या लाटा अजूनही त्या भिंतीवर आपटतात आणि त्या लाटांच्या आवाजातून जणू त्या काळच्या सैनिकांच्या पाऊलखुणा ऐकू येतात. इथून जेव्हा तुम्ही उभं राहून पाहता, तेव्हा एका बाजूला बांद्रा सीलिंग चमकत असते आणि दुसऱ्या बाजूला वरळी कोळीवाड्याची गजबज दिसते. इतिहास आणि आधुनिकतेचा एकत्र दिसणारा तो क्षण म्हणजे वरळी किल्ल्याचं खरं सौंदर्य. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला. आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.